आज मी तुमच्यासोबत वेट लॉस करणाऱ्यांसाठी आणि डायबिटीज असणाऱ्यांसाठी वेट लॉस ऑफिस टिफिन बॉक्सची पहिली रेसिपी शेअर करते आहे. मी काही दिवसापूर्वीच चॅनलवर वेट लॉस आणि डायबिटीज फ्रेंडली 6 भाकरीच्या रेसिपीही शेअर केलेल्या आहे. 6 वेट लॉस खिचडीच्या रेसिपीही शेअर केलेल्या आहे आणि 6 ब्रेकफास्ट रेसिपीसुद्धा शेअर केलेल्या आहे. या तीनही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर आजपासून आपण वेट लॉस करणाऱ्यांसाठी आणि डायबिटीज फ्रेंडली वेट लॉस टिफिन बॉक्सची पहिली रेसिपी बघतो आहे. अशा मी 6 रेसिपीज अपलोड करणार आहे. आज मी पहिली रेसिपी अपलोड करते आहे. येणाऱ्या रेसिपीज बघण्यासाठी घरोघरी अन्नपूर्णा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. मूठभर पालकची पानं मिक्सरला घालायची, थोडं पाणी घालून वाटून घ्यायची. आता इथे मी 2 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच कपनी मोजून आपल्याला पाणी आणि पेस्ट घ्यायची आहे. जेवढं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला लिक्विड घ्यायचं आहे. तर 1 कप आहे पेस्ट आणि 1 कप मी पाणी घेतलेलं आहे. जेवढं पीठ तेवढंच लिक्विड असं सारखं प्रमाण घ्यायचं आहे. यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आणि अगदी छोटा चमचा भरून साजूक तूप घातलेलं आहे. कारण ज्वारीचं पीठ हे कॉम्प्लेक्स कार्ब आहे. कार्बोहायड्रेटचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी करण्यासाठी आपल्याला यामध्ये तुपाचा वापर नक्की करावा लागतो. आता यामध्ये ज्वारीचं पीठ घालायचं. गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. पाण्याला खदखदून उकळी आल्यानंतरच पीठ घालायचं आहे. बस पीठ मिसळून झालं की गॅस बंद करायचा आहे. याला आपल्याला वाफ वगैरे काढायची नाही आहे. फक्त गरम पाण्यामध्ये हे पीठ आपण भिजत घालूया. अगदी मऊ लुसलुशीत अशा ज्वारीच्या भाकरी तयार होतात. खाल्ल्यानंतर कोणाला माहिती सुद्धा पडणार नाही की या ज्वारीच्या भाकरी आहे की गव्हाच्या चपाती आहे. एवढ्या मऊ लुसलुशीत होतात. फक्त मी जी पद्धती तुम्हाला सांगते आहे ती पद्धती तुम्ही व्हिडिओमध्ये बघत राहा. आणि यामध्ये आपण पालकची पेस्ट घातलेली आहे ना, त्यामुळे ही ज्वारीची भाकरी ना चवीला सुद्धा खूप रुचकर लागते. चला, हे पीठ आता छान मिसळून झालेलं आहे. गॅस आता बंद करायचा आहे. झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिटासाठी. 5 ते 10 मिनिट झाल्यानंतर याला छान वाफ बसलेली आहे. आता हे एक आपण परातमध्ये किंवा एखाद्या ताटामध्ये काढून घेऊया. ही उकळ अजूनही खूप गरम आहे. त्यामुळे आपल्याला अगदी हलक्या हाताने याला मिसळून घ्यायचं आहे. हाताला चटके लागत असतील तर असंच गोळा करून याला झाकून ठेवायचं आहे. तर बघा, इथे मी गोळा करून ठेवलेला आहे कारण हे पीठ अजूनही खूप गरम आहे. एखाद्या कॉटनच्या कपड्याने याला असंच झाकून ठेवायचं. चला, तोवर आपण कोशिंबीर बनवून घेऊया. बघा, तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचं असो किंवा शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल, आहारामध्ये कोशिंबीर असणं खूप महत्त्वाचं आहे. इथे मी ताजं दही घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, साखर अजिबात घालायची नाही, छान फेटून घ्यायचं. यामध्ये आता भरपूर भाज्या घालायच्या आहे. मी जास्त प्रमाणात गाजर घेतलेला आहे, कांदा, काकडी किसून घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि पत्ताकोबी जी आहे ना, ती सुद्धा मी किसून घेतलेली आहे. भरपूर भाज्या घालायच्या. नुसतं सॅलड खाल्ला ना, की तो खावासा वाटत नाही. काही दिवसानंतर कंटाळा यायला लागतो. अशी कोशिंबीर बनवून खाल्ली ना, की खायला सुद्धा मजा येते. आणि दह्यामध्ये जे प्रिबायोटिक असतात ते आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करतात. तुमचं मेटाबॉलिझम जेवढं फास्ट असेल तेवढाच झपाट्याने वेट लॉस आणि फॅट लॉस होणार आहे. भाज्यांमध्ये फायबर असतं जे आपली शुगर लेव्हल वाढू देत नाही. त्यामुळे ही जी कोशिंबीर आहे ना, ती वेट लॉस करण्यासाठी आणि डायबिटीज असणाऱ्यांसाठी परफेक्ट आहे. चिरलेली कोथिंबीर घालायची. चला, तडका घालूया. ऑलिव्ह ऑइल असेल तर त्याचाही तडका घालू शकता. तर इथे मी तेल गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, थोडा ठेचलेला लसूण घातलेला आहे, जो कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करतो. थोडी आपल्याला जवस घालायची आहे. जवस नक्की घाला किंवा भाजून तुम्ही वेगळेही ठेवून देऊ शकता. रोज 1 चमचा कोशिंबीरमध्ये नक्की घालायचे. कढीपत्ता सुद्धा घालायचा आहे. सर्व छान परतून घ्यायचं आहे. चला, आता हा तडका आपल्याला कोशिंबीरवर घालायचा आहे. हा तडका घातल्यामुळे कोशिंबीरची फक्त चवच वाढत नाही, तर याची न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा तितकीच वाढते. तर हा इथे आपला तडका तयार झालेला आहे. प्रोटीनसाठी इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटही घातलेलं आहे, ज्यामुळे कोशिंबीरची चवसुद्धा खूप वाढते. तयार झालेली आहे इथे कोशिंबीर. अशी कोशिंबीर रात्रीलाच बनवून तुम्ही फ्रिजमध्ये स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता. म्हणजे सकाळी टिफिन बनवायला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. चला, जो ज्वारीचा उंडा आहे ना, तो आता कोमट झालेला आहे. मी याला छान मळून घेते आहे. अगदी सॉफ्ट करून घ्यायचा. जास्तीचं पाणी घालण्याची गरज पडत नाही. जे प्रमाण मी तुम्हाला पाण्याचं सांगितलेलं आहे ना, ते योग्य प्रमाण आहे. यामध्ये तुम्हाला जास्तीचं पाणी घालण्याची गरज नाही किंवा एक्स्ट्रा पीठही घालण्याची गरज पडणार नाही. याचे छोटे-छोटे बॉल्स बनवून घेऊया. भाकरी खूप मोठ्या आकाराची बनवायची नाही किंवा खूप छोट्या आकाराची सुद्धा नाही. सुरुवातीला तुम्हाला भूक अजिबात कंट्रोल होत नसेल, तर तुम्ही छोट्या 2 भाकरी सुद्धा खाऊ शकता आणि नंतर तुम्ही हळू-हळू 1 महिन्यानंतर एका भाकरीवर सुद्धा येऊ शकता. तर इथे मी 8 छोटे-छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहे. चला, याला सुद्धा आपण एकदा छान मळून घेऊया. बाकी बॉल्स झाकून ठेवायचे, नाहीतर कडक होऊन जातात. आता इथे मी ज्वारीच्या पिठाचंच घोळण वापरते आहे.
आणि भाकरी लाटून घ्यायची. अगदी जशी आपण चपाती लाटतो ना तशीच लाटल्या जाते. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, की आपण वेट लॉस टिफिन बॉक्सची ही सीरीज सुरू केलेली आहे, जी डायबिटीज फ्रेंडली सुद्धा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी जशी तुम्हाला एक वेट लॉस भाकरी दाखवली, वेट लॉससाठी भाजी दाखवणार आहे आणि कोशिंबीरची रेसिपी सुद्धा दाखवते आहे. तर तशाच पद्धतीने येणाऱ्या 6 टिफिन बॉक्सच्या रेसिपी सुद्धा असणार आहे. त्यामध्ये भाकरी वेगळी असेल, कोशिंबीर वेगळ्या पद्धतीने बनवलेली असेल आणि भाजी सुद्धा अशी असेल जी वेट लॉस करण्यासाठी मदत करेल आणि डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी सुद्धा मदत करेल. तर अशा 6 व्हिडिओ अजूनही येणार आहे. येणारे व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे व्हिडिओ मिस होणार नाही. वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि यानंतर अजूनही भरपूर वेट लॉसच्या रेसिपीज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करून ठेवा. चला, इथे भाकरी तव्यावर घालायची. सुरुवातीला तवा छान गरम करून घ्यायचा आणि सुरुवातीला लगेच पलटवायची आहे. दोन्ही बाजूनी पलटवायची आणि नंतर गॅस हाय फ्लेमवर करून भाकरी भाजायची आहे. बघा किती मस्त टम्म फुललेली आहे आणि बघितल्यानंतर कोणी म्हणणार नाही की ही ज्वारीची भाकरी आहे. अगदी मऊ लुसलुशीत दिसते आहे, जशी गव्हाची चपाती असते आणि चाखल्यानंतर तर तुम्ही अजिबात विश्वास ठेवणार नाही. चवीला इतकी मस्त लागते ना, की खात असताना अजिबात जाणवत नाही की आपण ज्वारीची भाकरी खातो आहे. अगदी जशी लुसलुशीत गव्हाची चपाती असते ना, तशीच ही भाकरी लागते चवीला. वरून साजूक तूप नक्की घाला. अगदी थोडं घालायचे आहे, जास्त प्रमाणात घालायचं नाही, नाहीतर कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढू शकतं. पण थोड्या प्रमाणात तूप आपल्या आहारामध्ये नक्की असायला हवं, विशेष करून जेव्हा आपल्याला वेट लॉस करायचं असेल. भाकरी इथे भाजून तयार झालेली आहे. याच पद्धतीने उरलेल्या भाकरीसुद्धा मी तयार करून घेणार आहे. बघा प्रत्येक भाकरी अशी मस्त टम्म फुलते आहे. या पद्धतीने एकदा भाकरी बनवून बघा आणि अजूनही येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी दाखवणार आहे. त्यासुद्धा चवीला छान लागतात आणि भरपूर पौष्टिकसुद्धा असतात. ज्यांना डायबिटीज असेल, शुगर कंट्रोलमध्ये राहत नसेल, तर अशा भाकरी तुमच्या आहारामध्ये नक्कीच असायला हव्या, ज्या चवीलाही खूप मस्त लागतात आणि बनवायला तर फारच सोपे आहे. चला, आता वेट लॉस फ्रेंडली, डायबिटीज फ्रेंडली अशी एक भाजी बनवूया. तर सर्वात पहिली भाजी आपण भेंडीची बनवतो आहे. तेल गरम करायचं, जिरे घालायचं, कढीपत्ता घालायचा आणि स्वच्छ धुवून, पुसून, चिरून घेतलेली भेंडी घालायची आहे. भेंडी हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनिटासाठी परतायची, म्हणजे चिकट होणार नाही. थोडंसं तिखट घालायचं किंवा हिरव्या मिरचीचा ठेचा घालू शकता. हळद घालायची आहे, धनेपूड घालायचं. अगदी बेसिक मसाले घालायचे आहे. छान परतून घ्यायचं. चवीसाठी तुम्हाला किचन किंग मसाला घालायचा असेल घालू शकता. ठेचलेला लसूण घालायचा आहे. अजून छान परतून घ्यायचं. आता झाकण ठेवायचं, गॅस मध्यम आचेवर ठेवून एक वाफ काढायची. ज्यांना वजन कमी करायचं आहे किंवा डायबिटीज असेल, तर शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल, तर जास्तीत जास्त आहारामध्ये भेंडीची भाजी असायला हवी. शक्य असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी तुमच्या आहारामध्ये भेंडीची भाजी असायलाच हवी. कारण भेंडीची भाजी ही शुगर लेव्हल कमी करण्यासाठी मदत करते, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यामुळे भेंडीची भाजी मी तुम्हाला सजेस्ट करेल की आहारामध्ये नक्की ठेवा. तर भेंडीची भाजी शिजवून तयार झाली. चवीनुसार मीठ घालायचं आहे. सोबतच इथे मी शेंगदाण्याचा कूट घातला, ज्यामुळे प्रोटीन वाढतं आणि आमचूर पावडर घातलेला आहे, चटपटीत अशी चव देण्यासाठी. सर्व छान मिसळून घ्यायचं आणि सर्वात शेवटी घालायची आहे भरपूर चिरलेली कोथिंबीर. बघा, भेंडीची भाजी अशी भाजी आहे ना, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पहिल्या व्हिडिओमध्ये मी जे कॉम्बिनेशन तुम्हाला दाखवलेलं आहे, ते कॉम्बिनेशन तुम्ही वापरू शकता किंवा येणाऱ्या व्हिडिओमध्ये जे भाकरी भाजी दाखवणार आहे, ते तुम्ही अल्टर करून कुठलंही कॉम्बिनेशन तुमच्यासाठी बनवू शकता, जे तुम्हाला आवडत असेल ते. आता ही भाकरी बघा तुम्ही किती मऊलुसलुशीत झालेली आहे. बघितल्यानंतर तर कोणी ओळखणार नाही की ही ज्वारीची भाकरी आहे की गव्हाची चपाती आहे. अगदी मऊलुसलुशीत अशी ही ज्वारीची भाकरी तयार झालेली आहे आणि खायला तर इतकी रुचकर लागते ना, नुसतं लोणच्याबरोबर खाल्ली ना तरी सुद्धा मजाच येईल. पण वेट लॉस करत असताना किंवा ज्यांना डायबिटीज असेल, त्यांनी बॅलन्स मील घेणं खूप महत्त्वाचं असतं. ज्यांना आपण म्हणतो की संतुलित आहार, ज्यामध्ये भाजी असायला हवी, जे डायबिटीज फ्रेंडली असेल, शुगर लेवल वाढू देणार नाही, उलट कमी करेल, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवेल, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत करेल. कॉम्प्लेक्स कार्ब आपल्याला घ्यायलाच हवं, ज्याला आपण भाकरी म्हणतो, तर ते घ्यायलाच हवं. किंवा भात कसे शिजवायचे, त्याच्या खिचडीचा मी 6 याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तुम्ही बघितला नसेल नक्की बघा. आणि कोशिंबीर, ज्यामध्ये प्रीबायोटिक सुद्धा आहे आणि भरपूर प्रमाणात फायबर सुद्धा घातलेला आहे. चवीलाही मस्त लागतं. असा आजचा हा ऑफिस टिफिन बॉक्स आपला तयार झालेला आहे. तुम्ही ही रेसिपी सुद्धा नक्की ट्राय करा आणि येणाऱ्या वेगवेगळ्या टिफिन बॉक्सच्या रेसिपी नक्की ट्राय करा. जर तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल, तुमचा डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचा असेल, तर या रेसिपीज तुम्ही ट्राय करायलाच पाहिजे. कारण काय आहे ना, मी माझ्या चॅनलवर जेवढ्याही वेट लॉसच्या रेसिपी शेअर करते आहे, त्या बनवायला फार सोप्या आहे. म्हणजे कुणीही सहज बनवू शकेल, कमी वेळामध्ये तयार होऊ शकेल, घरच्या साहित्यामध्ये. विशेष म्हणजे चवीला रुचकर लागणाऱ्या रेसिपीज आहे. वेट लॉस करत असताना बरेच वेळा काय होतं, बेचव खाऊन कंटाळा यायला लागतो आणि मध्येच आपण वेट लॉस जर्नी सोडून देतो. त्यामुळे वेट लॉस तर होणे दूरच राहिलं, उलट डिप्रेशन यायला लागतं. असं होऊ नये म्हणून मी तुमच्यासोबत खूप मस्त रेसिपी शेअर करणार आहे. पुढे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर करा. लवकरच भेटूया. तोवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार.